हेडलाईन्स प्रायोजक राम बंधू लोणचे. आता प्रत्येक जण जिंकेल. ठाकरे बंधूंचा वचननामा नाही तर वाचूननामा. ही युती करप्शन आणि कन्फ्युजनची. मुख्यमंत्री फडणवीसांचा ठाकरे बंधूंवरती हल्लाबोल तर महायुतीच्या भीतीने एकत्र आल्याची टीका. मुंबईत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला भाजपाचा मोठा धक्का. माजी महापौर शुभा राऊळ यांचा भाजपात पक्षप्रवेश. मुंबईकरांसाठी ठाकरेंची शिवसेना आणि मनसेचा शिवशक्तीचा वचननामा. ठाकरेंचा शब्द अशी टॅगलाईन. ठाकरे बंधूंचा मुंबईकरांसाठी घोषणा. बॉम्बे स्कॉटिशचा प्रभाव असलेला वचननामा जाहीर. राहुल शेवाळेंची ठाकरे बंधूंवरती टीका. तर काल बालकांनी वर्कशॉप केलं आणि आज पालकांनी केलं. शेवाळेंचा टोळा. मुंबईत भाजप महायुतीचा महापौर झाल्यास अदानिस्तान होईल. उद्धव ठाकरेंची टीका. तर ठाकरेंचा महापौर झाल्यास मुंबईचं पाकिस्तान होईल. अमित साटम यांचं उत्तर. आधी ईव्हीएमला दोष दिला, आता बिनविरोध भरून टीका करतात. मुख्यमंत्री फडणवीसांचं विरोधकांच्या टीकेला उत्तर. रश्मी आणि तेजस ठाकरे निवडणूक प्रचाराच्या रणांगणात. लालबागमध्ये प्रचार कार्यालयाचं उद्घाटन. शिवसैनिकांशी साधला संवाद. नारायण राणेंकडून निवृत्तीचे संकेत. आता दोन्ही मुलं कार्यरत झाले, कधीतरी थांबायला पाहिजे, राणेंचं वक्तव्य. ठाण्यात बिनविरोधसाठी मवियाच्या उमेदवारांवरती दबाव. उबाटाच्या उमेदवाराला पोलीस शिंदेंच्या घरी नेत असल्याचा व्हिडिओ. अविनाश जाधवांचा शिंदेंवरती आरोप. आणि सोलापुरातील बाळासाहेब सरवदे हत्या प्रकरणावरून अमित ठाकरेंची सरकारवर टीका. अमित ठाकरेंनी घेतली सरवदे कुटुंबियांची भेट. कुटुंबाचं सांत्वन करताना अमित ठाकरे भाऊक. नमस्कार, मी अमित गद्रे. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत आणि बुलेटिनमध्ये घेऊया बातम्यांचा वेगवान आढावा. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत सभेमध्ये उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंवरती तीव्र शब्दात टीका केली. त्यांनी उद्धव ठाकरेंचा वचननामा वाचूननामा असल्याचं म्हणत हल्ला चढवलाय. तर विरोधक विकासावर बोलत नाहीत आणि त्यांचे दावे खोटे असल्याचं फडणवीस म्हणाले. ठाकरे बंधूंची युती ही युती करप्शन आणि कन्फ्युजनची असल्याचं म्हणत मुख्यमंत्री फडणवीसांनी ठाकरे बंधूंवरती निशाणा साधला. महायुतीच्या भीतीने एकत्र आल्याची टीका मुख्यमंत्र्यांनी केली. निवडणुकीच्या तोंडावर केवळ आश्वासनांचा पाऊस पाडण्याचं काम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलं, अशी टीका काँग्रेस नेते विश्वजित कदम यांनी मुख्यमंत्र्यांवरती केली. रश्मी ठाकरे आणि तेजस ठाकरे निवडणूक प्रचाराच्या रणांगणात उतरलेत. लालबागमध्ये रश्मी ठाकरेंनी प्रचार कार्यालयाचं उद्घाटन केलं. यावेळेला त्यांनी शिवसैनिकांशी संवाद साधला. मुंबईत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला भाजपाने मोठा धक्का दिलाय. माजी महापौर शुभा राऊळ यांनी भाजपामध्ये पक्षप्रवेश केलाय. त्यामुळे आता महापालिका निवडणुकीत रंगत निर्माण झाली आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपामधून बंडखोरी केलेल्या पदाधिकाऱ्यांची हकालपट्टी करण्यात आली आहे. 22 पदाधिकाऱ्यांची हकालपट्टी करण्यात आल्याचं पत्रक भाजपाचे जिल्हाध्यक्ष किशोर चितोळे यांनी सादर केलं आहे. बिनविरोध नगरसेवक म्हणजे हुकुमशाहीची सुरुवात असल्याचं म्हणत वंचितच्या प्रकाश आंबेडकरांनी भाजप शिवसेनेवरती टीका केली. आमदारांना दमदाटी करून पळवलं असा आरोप सुद्धा त्यांनी केलाय. धमकीवजा सूचना देण्याची काही गरज नाही. आपण महायुतीचे भाग म्हणून महायुतीचा धर्म पाळला पाहिजे. मात्र चंद्रकांत पाटलांना टीका करण्याची सवय असल्याचं म्हणत मिटकरींनी चंद्रकांत पाटलांवरती टीका केली. शरदचंद्र पवार पक्षाने नवी मुंबईतील गावागावात प्रचाराला सुरुवात केली. प्रचारादरम्यान पक्षाच्या उमेदवारांसाठी मतदारांना साथ घालण्यात आली. प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्यासह खासदार बाळ्यामामा म्हात्रे यांनी चौक सभा आणि प्रचार रॅलीमध्ये सहभाग घेतला. विदर्भात मुख्यमंत्र्यांच्या प्रचार सभांचा धडाका सुरू आहे.
चंद्रपूर अमरावतीत मुख्यमंत्री फडणवीसांनी रोड शो पार पाडला. तर अकोल्यामध्ये महायुतीची सभा झाली. अकोला महापालिकेत 60पेक्षा अधिक उमेदवार निवडून येतील असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. ही निवडणूक 40 ते 45% लोकांवरती परिणाम करणारी निवडणूक असल्याचं मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केलं. नाशिक महापालिकेत 100 पार करणार असा नारा मंत्री गिरीश महाजनांनी दिलाय. गेल्या अनेक वर्षात जिथे आपण जिंकत नव्हतो तिथेही आपला विजय होणार असा विश्वास व्यक्त करत उबाटाचा फुफाटा झालाय अशी टीका गिरीश महाजनांनी केली. मुंबई महापालिकेत महायुतीचाच महापौर होणार असा विश्वास शंभूराजे देसाई यांनी व्यक्त केलाय. सांगलीमध्ये शंभूराज देसाई यांच्या उपस्थितीत युतीच्या प्रचाराचा शुभारंभ झाला. जालन्यातील राम मंदिरात दर्शन घेऊन रावसाहेब दानवे आणि कैलास गोरंट्याल यांच्या उपस्थितीत भाजपाच्या प्रचाराचा शुभारंभ झाला. विकासाच्या माध्यमातून शहराचा कायापालट करू असा विश्वास रावसाहेब दानवेंनी व्यक्त केलाय. तर बिनविरोध निवडीवरून होत असलेल्या आरोपांना त्यांनी प्रत्युत्तर दिलंय. उद्धव ठाकरे विधान परिषदेला बिनविरोध निवडून आले, मग त्यांनी किती पैसे दिले याचा खुलासा करावा असं आव्हान दानवेंनी दिलं. लोकसभा निवडणुकीत मालेगाव शहराने आपला उमेदवार पाडला, त्याचा बदला घेण्याची वेळ आली आहे. आपला महापौर करण्यासाठी महापालिका निवडणुकीत भाजपाचे सर्व उमेदवार निवडून द्या असं आवाहन मंत्री गिरीश महाजन यांनी केलंय. परभणी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी परभणीमध्ये भाजप कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. यावेळी त्यांनी ठाकरे बंधूंना उपहासात्मक टोला लगावलाय. मुंबईकरांसाठी काँग्रेसकडून बेस्ट जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला आहे. बेस्टचं खच्चीकरण करून खासगीकरण करण्याचं षडयंत्र सुरू असल्याचा आरोप वर्षा गायकवाडांनी केलाय. तर मुंबईमध्ये सिटी फ्लो नावाच्या बसेस विनापरवानगी फिरत असल्याचा आरोप देखील त्यांनी केलाय. भाजप नेते किरीट सोमय्या यांचे चिरंजीव नील सोमय्या बिनविरोध निवडून येण्याच्या तयारीत असतानाच उद्धव ठाकरेंनी मोठी खेळी केली आहे. प्रभाग क्रमांक 107ची जागा महाविकास आघाडीत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाकडे होती. त्यांचा अर्ज बाद झाल्यामुळे नील सोमय्यांचा विजय सोपा मानला जात होता. मात्र उद्धव ठाकरेंनी अपक्ष म्हणून अर्ज भरणाऱ्या दिनेश जाधव यांना पाठिंबा जाहीर केला. महाविकास आघाडीत ऐनवेळी राष्ट्रवादीने माघार घेतली म्हणून पेच निर्माण झाला होता. आम्ही लोकांना पर्याय देण्याचा प्रयत्न करत आहोत. काही लोकांनी मैदानं सोडून दिली, काही पक्ष आमच्या सोबत राहिले, चर्चा केली आणि सोडून गेले असं म्हणत सचिन अहिरांनी मवियातील पक्षांना घरचा आहेर दिलाय. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीच्या रिंगणातील उमेदवारांनी सुट्टीचं औचित्य साधत मतदारांच्या गाठीभेटी सुरू केलेल्या आहेत. प्रभाग क्रमांक 16 मधील शिवसेनेच्या उमेदवारांनी बापदेव महाराजांचं दर्शन घेऊन प्रचाराला सुरुवात केली. धारावीतील काँग्रेस आणि मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. एकनाथ शिंदेंच्या शुभदीप निवासस्थानी एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेश पार पडला. मवियाच्या उमेदवारांना अर्ज मागे घेण्यासाठी थेट दबाव, पोलीस यंत्रणेचा गैरवापर आणि सत्तेचा धाक दाखवला जात असल्याचा आरोप मनसे ठाकरेंच्या शिवसेनेनं केलाय. एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील निवासाने उबाटाच्या उमेदवाराला पोलीस अधिकारी घेऊन जात असल्याचा व्हिडिओ अविनाश जाधवांनी दाखवला. उमेदवार बिनविरोध निवडून येण्याचा नवा फंडा सुरू झालाय. मशीनमध्ये गडबड, वोट चोरी, त्यानंतर बोगस मतदार आणि आता बिनविरोध उमेदवार हा नवीन प्रकार सुरू झालाय. उमेदवार बिनविरोध करण्यासाठी कोट्यवधी रुपयांचा व्यवहार केल्याचा आरोप राजन विचार यांनी केलाय. प्रताप सरनाईक आणि नरेंद्र मेहतांमध्ये शाब्दिक युद्ध रंगले. भाजपाचे आमदार नरेंद्र मेहता आणि प्रताप सरनाईक यांना भाईजान म्हटलंय, तर सरनाईकांनी त्यांना प्रत्युत्तर दिलंय. दुसरीकडे सरनाईकांनी मेहतांवरती गंभीर आरोप करत आपण केलेले विकास कामांचा भाजप प्रचार करत असल्याचं म्हटलंय. बोरिवली प्रभाग क्रमांक 9 मधील काँग्रेस उमेदवार सदानंद चव्हाण यांच्या निवडणूक कार्यालयाचं उद्घाटन वर्षा गायकवाड यांच्या हस्ते पार पडलं. यावेळेला आमदार अस्लम शेख आणि भाई जगताप उपस्थित होते.